आदर्श व्यक्तिमत्व आणि नक्कीच आपल्या महाराजांचे असणारे शिवव्याख्याते आणि एक प्रसिद्ध समालोचक आणि नक्कीच गुणवान व्यक्तिमत्व. चला या दिनेशजी ठाकूर 50 धावा झाल्यात आणि आपण पाहतोय 3-3 लागोपाठचे 2 वेळेस षटकार आलेत. जुना चेंडू जमा करा विनंती असेल. आपण पाहतोय नक्कीच एक चांगलं क्रिकेट आणि जशी मॅच सुरू होईल तसं आपण ऐकणार आहोत दिनेशजी ठाकूर सरांना. सर या आपलं स्वागत आहे. मॅच सुरू होतीये इंद्रायणी आणि त्यांच्या विरोधामध्ये नॉटी बॉयज चिंचोली. धन्यवाद सर. छत्रपतींचा सेवक आणि सह्याद्रीची भाषा मी, वाट सर्वांची दिशा आणि स्वातंत्र्याची आशा मी, स्वराज्याचा बाळ आणि गनिमांचा काळ मी, त्रैलोक्याचा आकार अंजरी पटक्याचा आधार मी, मुघलांची माघारण स्वराज्याचा साकार मी, स्वगृहीचे फितूर काही त्यांसी घाली आळा मी, सशस्त्र मावळा आणि तटस्थ पन्हाळा मी, बंड ज्यांनी केले मातीशी त्या गद्दारांचा कडेलोट मी, ओरडून सांग सह्याद्री शिवछत्रपतींचा गडकोट मी, ओरडून सांग सह्याद्री शिवछत्रपतींचा गडकोट मी. नमस्कार मंडळी, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक 2025 पहिल्या पर्वामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय सर्व एक फटका, पहिलाच बॉल, रनआउटची संधी. ओहो, सर्व काही पाहायला मिळालं पहिल्याच बॉल मध्ये. अतिशय चांगला बॉल, तेवढा चांगला फटका, तेवढी सुंदर फिल्डिंग. थ्रो मात्र डिरेक्ट आउट होणं गरजेचं होतं फिल्डिंग टीमसाठी. तर बॅटिंग टीमचा श्वास जो कुठेतरी येऊन कंठामध्ये अडकला होता तो मात्र सुटकेचा निश्वास त्यांनी सोडला असेल. गोलंदाज तयार. यावेळी देखील चांगला फटका गेलाय, समोरच्या दिशेला ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक दूरवरनं प्रयत्न करतील, चेंडूला अडवलं जाते. वा, चांगल्या पद्धतीनं फिल्डिंग पाहायला मिळाली. नक्कीच टीमसाठी महत्वपूर्ण 2 धावा वाचवल्या. 3 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. जबरदस्त मॅच मैदानामध्ये पाहायला मिळेल. पुढील फेरीमध्ये दाखल होण्यासाठी प्रयत्न करत असताना 2 ताकदवान मातब्बर संघ मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला चिंचोली तर दुसऱ्या बाजूला देहूगाव. देहूगाव की चिंचोली, चिंचोली की देहूगाव, या 2 संघांमध्ये चालू असलेला घमासान संघर्ष आपण पाहतोय. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन वा स्लाइस केलंय बॉलला आणि चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा पॉइंटला, सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौका. थँक्यू. प्रेम आणि विजय ही जोडी मैदानामध्ये कामगिरी करत असताना आपण पाहतोय सलामीची जोडी आहे आणि सलामीच्या जोडीकडनं याच फलंदाजीची अपेक्षा टीमच्या कर्णधारांना असणार आहे. धावसंख्या आपण जर पाहिली तर 7 धावा स्कोर कार्डवर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं एक चौकार आला, एक दुहेरी धाव आली, एक सिंगल आली, एक डॉट बॉल आला, आणखीन 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडूमध्ये एक षटकार आला, एक तिहेरी धाव आली का सगळ्या प्रकारच्या धावा येतील. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा पहिल्या षटकामध्ये. दिनेश कामगिरी करतायत. दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला प्रेम, नॉन स्ट्राईक एंडला विजय. येस, इथे आपण पाहतोय बिग हिट केलाय. किती अंतर गाठेल, जे अपेक्षित आहे तेवढं की त्यापेक्षा थोडं कमी. येस, चौकार येतोय. षटकार अपेक्षित होता मात्र चौकार आलाय. चौकारानं स्कोर कार्ड पुढे जाईल. 11 धावा ज्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. थँक्यू. अगदी वेळेमध्ये सामने सुरू झाले आणि सर्व सामने वेळेमध्ये चालू आहेत. त्यामुळे आयोजकांच्या वतीनं सर्व टीमचं मनापासून कौतुक आहे. त्या ठिकाणी बसलेल्या लहान मुलांना विनंती आहे, लहान मुलांकडे लक्ष द्या. खेळाडूंना विनंती आहे, मयूर त्या पोरांवर लक्ष द्या थोडंसं, त्यांना ते टाकू नका देऊ. किंवा समोरच्या डगआउट मध्ये बसलेले खेळाडू थोडंसं त्या पोरांना सांगा.
फक्की आहे मला वाटतंय फक्की फक्की 11 धावा स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय दिनेश यांनी अतिशय चांगलं षटक हाताळलं. 2 चौकार आले, एक दुहेरी धाव, एक सिंगल. 11 धावा स्कोर कार्डवर एक डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. प्रेम यांच्या माध्यमातून 2 चौकार पाहायला मिळाले. विजय यांच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर जी सिंगल आली त्यानंतर त्यांच्याकडे स्ट्राईक आली नाही. खरं तर या स्पर्धेचं बहरदार आयोजन आपण पाहतोय आणि पहिलंच पर्व आहे या स्पर्धेचं आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर पहिल्या पर्वामध्येच या स्पर्धेला एवढा प्रचंड प्रतिसाद आणि अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं तर जे सर्व संघ सहभागी झालेत त्या सर्व संघांचं देखील मनापासून कौतुक आहे. या ठिकाणी आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन फटका खेळला, एक धाव. अगदी सकाळी देखील मी कॉमेंट्री करत असताना एक गोष्ट सातत्यानं सांगितली की नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषकामध्ये हरमनप्रीत कौर जी संघाची कर्णधार होती तिला तिच्या वडिलांनी उचलून घेतल्यानंतर जी अभिमानानं छाती फुगून आली ना ती खऱ्या अर्थानं वडिलांसाठी सर्वात अभिमानाची बाब असते. आणि स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी हे जे बहरदार आयोजन आपण पाहतोय इथे विकेट आली आहे. नानांबद्दल सांगायचं झालं तर अनेक स्पर्धा मी पण पाहिल्या की ज्या टीम विरोधामध्ये जिंकली त्या टीमला अभिनंदन तर दिलंच, मात्र जी हरलेली टीम आहे त्या टीमच्या खेळाडूंच्या जवळ जाऊन त्या खेळाडूंकडनं काय चुका झाल्या, कुठे त्यांना थांबणं गरजेचं होतं, कुठे काय करणं गरजेचं होतं, या सर्व गोष्टी समोरच्या टीमला समजावून सांगणारं व्यक्तिमत्व. आणि क्रिकेटवर अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत D11ची आपण जी चर्चा करत आलो, D11 टीमच्या खेळाडूंना सातत्यानं मार्गदर्शन, त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये हरलेल्या टीमला देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं तेवढ्याच चांगल्या प्रेमानं मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी नानांच्या माध्यमातून सातत्यानं झालं. आणि क्रिकेटवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व ज्यावेळी त्यांचे सुपुत्र मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मनोजदादा दाभाडे असतील, हे ज्यावेळी क्रिकेट खेळून चांगल्या प्रकारची ट्रॉफी चांगल्या प्रकारची बक्षिसं घेऊन यायचे त्यावेळी जेवढा आनंद जेवढा अभिमान त्यांना त्यांचा आणि त्यांच्या D11 टीमचा वाटायचा तेवढाच अभिमान आज देखील नानांना या स्पर्धेच्या आयोजनाकडे पाहून वाटत असेल. हे पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वामध्ये एवढं जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. मात्र भविष्यामध्ये या स्पर्धेची उंची नक्कीच आणखीन चांगली होईल आणि आणखीन जबरदस्त पद्धतीचा मोठ्या स्वरूपामध्ये या स्पर्धेला आयोजन करताना आपण पैलवान शामभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन असेल, त्याचप्रमाणे मनोजदादा असतील, त्यांचे सर्व मित्रपरिवार असेल, मधील सर्व सहकारी असतील, या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आणखीन मोठ्या स्वरूपामध्ये आयोजन या पुढील काळात देखील नक्की होईल. खरं तर ही स्पर्धा आयोजित करत असताना अगदी कमी वेळेमध्ये एवढं सुंदर आयोजन त्यांच्या माध्यमातून झाले. स्कोर कार्डवर 13 धावा आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकामध्ये एक विकेट जरूर आली, मात्र 2 सिंगल आलेत. सचिन बॉलिंग मार्गवर तयार. यावेळी देखील आपण पाहतोय हो संधी निर्माण झाली, संधी मात्र संधीच बनून राहिली. चौकार. खरं तर या स्पर्धेचं आयोजन करत असताना आपण पाहिलं 7 तारखेला अंबिका 11 तळेगाव असेल, पवनानगर असेल, गोवित्री असेल, चिंचोली असेल, देहू असेल, वराळे असेल, बाजे असेल, हे सर्व संघ आज या मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय. खरं तर या सर्व संघातील खेळाडूंचं देखील कौतुक असेल. प्रथम क्रमांक 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक 40,000 रुपये, तृतीय क्रमांक हो रनआउटची संधी इथे. तू की मी की तू हा प्रश्न एकमेकांना विचारत असताना इथे धावबाद झालेत. आता कोणता खेळाडू आउट झालाय हे मात्र अंपायर सर चेक करतील आणि कळवतील. थँक्यू. दोन विकेट या षटकामध्ये पाहायला मिळाल्या आहेत. जबरदस्त कामगिरी इथे आपण पाहतोय.
बॉलर तयार. नॉटी बॉईज. ओहो हो, आणखीन एक संधी होती. हाफ चान्स कन्वर्ट करावे लागतील जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा. दुसरं षटक मात्र जबरदस्त पद्धतीने हाताळताना पाहायला मिळाले. 6 धावा खर्च केल्या. 2 विकेट आल्या. 1 निर्धाव चेंडू, 2 सिंगल्स आल्या, 1 चौकार देखील पाहायला मिळाला. मात्र तो चौकार जो आला ना, त्यावेळी देखील संधी निर्माण झाली जेल घ्यायची. मात्र ती संधीच बनून राहिली. संधीचं सोनं करता आलं नाही. शेवटच्या बॉलवर देखील संधी होती. ती संधी देखील हातातनं निसटली. जबरदस्त षटक हाताळलं गेलं. तिसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय दिनेश. या टीमचा हुकमी एक्का. स्ट्राईक एंडला श्रीधर आहेत. दोनही ताकदवान खेळाडू आहेत. दोनही मातब्बर खेळाडू आहेत. अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत या 2 खेळाडूंनी. येस, यावेळी जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. वेग होता. वेगावर स्वार होताना पाहायला मिळत आहेत. आणि ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारचे चेंडू हाताळताना फलंदाजाला मोठे फटके खेळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. मंजिल मिले न मिले तो मुकद्दर की बात है, तुम प्रयास भी ना करो ये तो बहुत गलत बात है. वैयक्तिक बक्षीस आपण जर पाहिले तर सामनावीर साठी सुंदर असं चषक, त्याचप्रमाणे 3000 रुपयांचं कॅश प्राइज. बेस्ट बॅट्समन साठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज, सुंदर चषक. तिसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय उत्कृष्ट गोलंदाज जे आहेत त्यांच्यासाठी आपण पाहतोय 2000 रुपयांचं कॅश प्राइज आणि स्पोर्ट शूज. तर मालिकावीर साठी चषक, स्पोर्ट शूज आणि बॅट अशा प्रकारची बक्षिसं असणार आहेत. तर वैयक्तिक बक्षिसांची अगदी आपण सकाळपासून चर्चा करतोय. प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी मनोज दादांच्या माध्यमातून 1000 रुपये, 4 चौकारांसाठी 1000 रुपये, विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये आणि अर्धशतकीय खेळीसाठी 1000 रुपये. तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट झेल घेणाऱ्या खेळाडूला 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि आज अगदी सकाळपासून आपण पाहिलं भारत सरांची जी बॅटिंग पाहिली, पहिल्या सामन्यामध्ये षटकार हॅट्रिक, 5 सलग षटकार खेळले, अर्धशतक पूर्ण केलं, 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं गेलं. त्यानंतर पुन्हा पुढच्या सामन्यामध्ये 2 वेळा षटकार हॅट्रिक पूर्ण केली, अर्धशतक पूर्ण केलं, 3000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं गेलं. म्हणजे प्रत्येक खेळाडूला, चांगले कामगिरी करणाऱ्या खेळाडूला मनोज दादांच्या माध्यमातून शाबासकीची थाप आणि कॅश प्राइज दिलं जाते. हे खरं तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. आणखीन एक चांगला बॉल. दिनेश बोडकेची गोलंदाजी काय सांगून चालली आहे मैदानामध्ये. जबरदस्त कामगिरी. 3 निर्धाव चेंडू, 1 सिंगल आलाय. आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केले 4 चेंडू मध्ये. ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करता त्यावेळी मात्र फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम, फलंदाजांच्या हातामध्ये साखळदंड ठोकण्याचं काम त्या गोलंदाजाच्या माध्यमातून होत असतं. आणि टीमचा देखील जो उत्साह आहे यावेळी मात्र उंच गेलाय. संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. झेल पकडली जाईल. विकेट येते. फलंदाज इथे माघारी परततील. संघाला बसेल 3रा धक्का. BSJ SM खऱ्या तर मैदानामध्ये बॅटिंग साठी दाखल होताना आपण पाहतोय अशोक गोरके सर. खऱ्या अर्थानं पाहिलं तर मावळ असोसिएशनचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, नावाजण्याजोगा उपक्रम आहे. कारण या परिसरामध्ये जे पोलीस अधिकारी कार्यरत आहेत मावळ तालुक्यामध्ये, त्या खेळाडूंना देखील खेळण्याची संधी निर्माण करून देण्याचं काम असोसिएशनच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि ही कामगिरी करत असताना त्या खेळाडूंना खेळांपासून दूर न लोटता पुन्हा एकदा खेळाच्या प्रवाहामध्ये, आपल्या क्रिकेटच्या दुनियेमध्ये जगण्याचं जे धैर्य आहे, जी स्थिरता आहे, ते देण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. आणि अशोक सर आज या ठिकाणी आपण पाहतो या टीमचे नेतृत्व करतायत, कर्णधार म्हणून कामगिरी करतायत.
खरं तर हे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना देखील आपण खेळापासून दूर न करता खेळाशी जोडून ठेवणं गरजेचं आहे. आणि हे सर्व खेळाडू इथे चमकताना पाहायला मिळतात. त्यापैकी एक उदाहरण अशोक सर असतील, विजय सर असतील, आमचे भारत सर असतील, या सर्वांनी आजचा दिवस गाजवलेला आहे. आणि आज आपण पाहतोय अशोक सरांकडून उर्वरित 3 षटकांमध्ये चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. या ठिकाणी येळसे गावचे आदर्श सरपंच, युवा सरपंच सन्मान्य अमित भाऊ ठाकर यांचा सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं संपन्न होतोय. आणि हा सन्मान करण्यासाठी मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सन्मान्य प्रवीण भाऊ शिंदे यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करायचा आहे. सरपंच साहेबांचं मनस्वी आभार. सरपंच साहेब, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात. आपलं सुरेश नाना दाभाडे स्मृती चषकाच्या निमित्तानं मनापासून आभार. आणि या स्पर्धेवर पुढील काळात देखील अशाच प्रकारे प्रेम आपलं राहो यासाठी व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतला जातोय. नुकतं ज्यांचं शुभ आगमन होतंय या स्पर्धेवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व सन्माननीय सागरदादा दाभाडे, आपलं देखील मनस्वी सहर्ष स्वागत आहे. दादा, विनंती असेल आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. घसरल पाय ग पाय ग दंदिन दिन टाक टाक दंदिन दुन दुन दुन. या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. कुठल्याही खेळाडूवर अन्याय होता कामा नये या दृष्टिकोनातनं प्रत्येक टीमला एक यशस्वी रिव्ह्यू दिला जातो. जोपर्यंत तो यशस्वी होईल तोपर्यंत तो तुम्हाला कंटिन्यू होईल. या ठिकाणी फेअर डिलिव्हरी पंचांचा निर्णय. रिव्ह्यू आपण गमावलेला आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेशी सहमत थर्ड अंपायर देखील आपण पाहतोय. त्यामुळे आता इंद्रायणी 11 टीमकडे कुठल्या रिव्ह्यू अवेलेबल नसणार आहे बॅटिंग करत असताना. यावेळी देखील चांगला बॉल आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार कळवलाय. येस नो येस नो येस नो. ऑलरेडी धावबाच्या स्वरूपामध्ये एक विकेट त्यांनी गमावलेली आहे. त्यामुळे आता धाव घेत असताना थोडासा विचार केला जातोय. 19 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला अशोक सर आहेत, त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारची खेळी केली जाते हे देखील पाहणार आहोत. कॅप्टन इनिंग जी अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यांच्याकडनं अपेक्षित असेल संपूर्ण टीमला स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन लढणं म्हणजे नेतृत्व करणं. यावेळी देखील चांगला बॉल आपण पाहतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी. अगदी महिला विश्वचषकातील फायनलची मॅच तुम्हाला आठवत असेल तर साऊथ आफ्रिका कॅप्टननं एकाकी झुंज दिली होती, मात्र दुसऱ्या बाजूनं जी साथ अपेक्षित होती ती कुठेतरी मिळाली नाही. मात्र कॅप्टनकडनं प्रयत्न केले जात आहेत इथे देखील. यावेळी देखील आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. पडल्यानंतर चेंडू वेग आणखीन कमी करतोय आणि दिशा देखील बदलतोय. ज्यावेळी अशा प्रकारची गोलंदाजी केली जाते ना, फलंदाजांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते मोठे फटके खेळण्यासाठी आणि ते प्रयत्न इथे केले जाते. मात्र गोलंदाज चाणाक्ष आहेत, चतुर आहेत. यस, इथे वेग पा. या आधीचे 2 चेंडू अगदी कमी वेगाने टाकले होते. हा चेंडू एवढा वेगवान टाकला, बॅट खाली येईपर्यंत चेंडू जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये थांबला होता. फलंदाज इथे माघारी परततील, संघाला बसेल आणखीन एक धक्का. या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतंच ज्यांचं शुभ आगमन होतंय T11 पैलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन टीमचे फिरकीचे जादूगार म्हणून ज्यांचं ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेच असे गौरव दाभाडे उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. एकोणीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळी डॉट बॉल आलाय.
आणि प्रवीण भाऊंकडनं सांगितलं जाते गौरव दाभाडे आपण अगदी वेळेत आलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार आहे. प्रवीण भाऊंकडनं ही सूचना आली आहे. षटकार थँक्यू. यावेळी आणखीन एक लागोपाठचा दुसरा फेकून दिलाय सीमा रेषा पार षटकार. सोमाटणे परिसरातील एक अष्टपैलू खेळाडू सन्मान्य वैभव चव्हाण यांचं शुभागमन होत आहे. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. लागोपाठचे 2 षटकार आलेत. पस्तीस धावा स्कोर कार्डवर. या षटकामध्ये मात्र आक्रमण चढवले. आतापर्यंत या षटकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत. आणखीनही 2 चेंडू शिल्लक आहे. वा काय आक्रमण चढवलं जाते. शांत आणि संयमी खेळी आतापर्यंत पाहायला मिळाली श्रीधर यांच्या माध्यमातून. आणि आता त्यांना माहित आहे या नंतर मात्र आक्रमण चढवणं गरजेचं आहे आणि ते आक्रमण त्यांच्या माध्यमातून केलं जाते. डीओडीचे सर्व कामगार नेते वर्कर्स कमिटी मेंबर्स यांचं देखील मनापासून कौतुक असेल. या स्पर्धेसाठी आपण जे सहकार्य केलं त्यामध्ये सन्माननीय श्री मेंबर गणेश भाऊ ताजने असतील, मयूर भाऊ बेगडे असतील, महेश भाऊ शिंदे असतील, विजू भाऊ कुंभार असतील, आशिष भाऊ दाभाडे असतील, चेतन भाऊ शेलर असतील, राजेशजी राय असतील, राजेश भाऊ जाधव, प्रसाद भाऊ गराडे, संदीप भाऊ कुंभार असतील, मनोज भाऊ जाधव, दीपक भाऊ खंडागळे, योगेश भाऊ मुंगसे असतील. डिओडीच्या या सर्व सहकार्यांचं देखील मनोदातांच्या माध्यमातून मनापासून आभार. त्याचप्रमाणे मुख्य आयोजक पैलवान शंभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन आणि अर्थात D11 दाभाडे 11 कोटेश्वरवाडी या टीमचे सर्व मेंबर्स आपल्या देखील आयोजनामध्ये नेहमीच सहकार्य लाभले. त्यामध्ये नथुभाऊ दाभाडे असतील, अंकुश अण्णा दाभाडे असतील, नंदुभाऊ दाभाडे असतील, अक्षय दाभाडे असतील, आकाश दाभाडे असतील, अजित दाभाडे असतील, प्रवीणदादा शिंदे असतील, अभिदादा दाभाडे, जयदादा दाभाडे, आदेश दाभाडे असतील, हर्षद दाभाडे, यश दाभाडे, धीरज दाभाडे, सर्व दाभाडे ब्रदर्स D11 कोटेश्वरवाडी टीमचं मनापासून कौतुक. या स्पर्धेचं बहरदार आयोजन करत असताना आपलं देखील मोलाचं सहकार्य लाभलंय. आणि या सर्वांच्या व्यतिरिक्त खऱ्या अर्थानं पाहिलं तर या स्पर्धेच्या आयोजनामध्ये दादांना ज्यांचं महत्त्वाचं सहकार्य लाभले ते मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे जे सर्व संघ आहेत, सर्व खेळाडू आहेत. आपण सर्वजण या स्पर्धेसाठी उपस्थित झालात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. खऱ्या अर्थानं पाहिलं तर ही स्पर्धा यशस्वी करत असताना तुमच्या सर्वांच्या सहकार्यातनं ही स्पर्धा यशस्वी होती आहे. स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक 2025च्या निमित्तानं सहकार्य करणाऱ्या सर्व खेळाडूंचं, क्रिकेट प्रेमींचं, क्रिकेट रसिकांचं, क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या सर्व प्रेक्षक राजाचं मनापासून आभार. 5व्या षटकानंतर 6व्या षटकाची सुरुवात वाईटनं झाली जरूर, मात्र दिनेश चव्हाण गोलंदाजी मार्कवर कामगिरी करत असताना कशा प्रकारची कामगिरी केली जाते. यावेळी एस ब्लॉक कोल चेंडू होता, हलक्या हातानं ड्राईव्ह केलाय, समोरच्या दिशेला फटका खेळलाय जरूर. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, पंचांकडे अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज येथे धावबाद होतील. 5वी विकेट. बॅक टू द पवेलियन. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण जर पाहिली तर या विकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय सुरुवात या षटकाची चांगली पाहायला मिळते. 5वी विकेट माघारी परतली. 38 धावा स्कोर कार्डवर. आणखीन 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या डावातील, या इनिंग मधील. इथे देखील चांगला बॉल, अपील जरूर केली गेली, अपील फेटाळली जाईल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या 39 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणखीन 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लो स्कोरिंग मॅच
पाहायला मिळते. मात्र लो स्कोरिंग मॅचेस देखील रंगतदार झालेल्या पाहायला मिळाल्या आहेत. आणि टेनिस क्रिकेटमध्ये अनेक असे सामने आपण पाहिलेत ज्या कमी धावसंख्येमध्ये देखील रोमहर्षक पाहायला मिळालेत. यावेळी देखील आपण पाहतोय चांगला फटका खेळला, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे कारण दुसऱ्या बॉलवर धावबादच्या स्वरूपामध्ये एक विकेट आली आहे. षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या 46 धावा. आणखीनही 2 चेंडू शिल्लक आहे आणि या 2 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके आले ना तर फायटिंग टोटल उभं करू शकते इंद्रायणी क्रिकेट क्लब देहुगाव हा संघ. उर्वरित 2 चेंडू आहेत. 46 धावा स्कोर कार्डवर. यावेळी देखील फुल टॉस संधी असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल निसटलाय. षटकार. अगदी सोपा झेल होता. अशा प्रकारचे झेल सुटल्यानंतर मात्र गोलंदाजाचं मन मात्र तुटल्याशिवाय राहत नाही आणि हे झेल पकडणं फार गरजेचं आहे कारण एक एक धाव महत्वाची आहे. यावेळी देखील चांगला बॉल. यावेळी देखील चांगला बॉल. धावबादची संधी आणि इथे विकेट. धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण पाहतोय 52 धावा आणि विजयासाठी 53 धावांचं आव्हान समोरच्या टीम समोर ठेवलं जाते. 36 चेंडू 53 हे आव्हान असेल. या ठिकाणी सन्मान्य सत्यवानजी सूर्यवंशी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत. सन्मान्य भरत पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक 2025 मध्ये आपण जर पाहिलं तर कैलासवासी किसनराव राजाराम गराडे, कैलासवासी सुरेश दत्तोबा दाभाडे आणि कैलासवासी अरुण गंगाराम शिंदे पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. पैलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थात दाभाडे 11D11 कोटेश्वरवाडी या टीमच्या माध्यमातून या स्पर्धेचं बहरदार आयोजन आपण पाहतोय. आणि सन्मान्य किसनराव गराडे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर डेपोमध्ये या सर्वांचे चांगले जवळचे मित्र आणि या मित्रांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं आपण सकाळच्या सत्रापासून मनापासून सहर्ष स्वागत करतोय. डेपोमध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी आणि सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये आपण जर पाहिलं तर स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक 2025 मध्ये नानांवर प्रेम करणारे सर्व मित्रपरिवार देखील मोठ्या संख्येने आलेला आहे.
त्याचप्रमाणे मनोजदादांवर प्रेम करणारा सर्व मित्रपरिवार या ठिकाणी आहे. त्यामध्ये डीओडी कामगार नेते, वर्कर्स कमिटीचे सर्व मेंबर्स या ठिकाणी आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत. विजयासाठी आपण जर पाहिलं तर 53 धावांचं टार्गेट आहे. फायटिंग टोटल असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही, कारण की पहिल्या 4 षटकांमध्ये वाटत होतं की धावसंख्या 40च्या आसपास थांबू शकते, मात्र शेवटच्या षटकामध्ये आलेले 2 षटक गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकासाठी अतुल. अतुल यांचं स्वागत झालंय षटकारानं. बिगिट. पाय ग दंदिन दिन टाक टाक दंदिन दिन डुंबाक डुंबाक दंदिन दिन टाक टाक दंदिन दिन टाक. वय तुझं धोक्याचं हाय ग टाक दंदिन दिन टाक टाक दंदिन दिन डुंबाक डुंबाक दंद. डीजे देखील मूड मध्ये आलेत. सांभाळून घसरेल पाय ग. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर सांभाळून गोलंदाजी करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्ही जर स्लॉट मध्ये चेंडू दिले तर तुमचं वय धोक्याचं होईल. यावेळी व्हाईट बॉल पंचाकडे होतील. व्हाईटच्या माध्यमातून एक धाव दिली जाईल. 7 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पहिल्या षटकाची सुरुवात षटकारानं झाली. अतुल यांचं स्वागत आपण जर पाहिलं तर अमोल जाधव सरांनी षटकाराच्या माध्यमातून केलं. आणि अमोल जाधव म्हटलं की सकाळची खेळी सगळ्यांना आठवत असेल. जबरदस्त बॅटिंग त्यांच्या माध्यमातून सकाळी पाहायला मिळाली. तीच सुरुवात इथे पाहायला मिळते. हो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी खाली राहिला. अपेक्षित बाउन्स बॉल मध्ये पाहायला मिळाला नाही. चांगल्या प्रकारची खेळी करायची असेल तर तुम्हाला बॉलरचा प्रत्येक चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत पाहता येणं गरजेचं आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्या चेंडूवर नजर ठेवणं गरजेचं आहे. यावेळी हो इथे काय बडी मछली जाल में. बिग विकेट डाऊन. अमोल जाधव माघारी परत आहेत. गद्दनंग 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 दद्दडंग नांगडंग गद्दनंग 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 नांगचक नांगचक डांगचक नांगचक. काय फिल्डिंग सेट केली होती. आकाशने पकडलेला सुंदर झेल इथे मात्र सर्व खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा पाहायला मिळाला. एक विजयाचे स्वप्न डोळ्यासमोर उभे करणारा पाहायला मिळाला. आणि ही स्वप्न जर तुम्हाला साकार करायची असेल ना तर ती स्वप्न तुम्ही झोपल्यानंतर पाहायची नसतात. एक फार सुंदर वाक्य आहे. स्वप्न 3 असतात जी तुम्ही झोपल्यानंतर पाहता. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाही. स्वप्न पहा, ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयाच्या पाठीमागे ध्येय वेडे होऊन लागा. जोपर्यंत तुम्ही ते ध्येय गाठत नाही तोपर्यंत लढत राहा, संघर्ष करत राहा. विजय तुमचाच आहे. जर जिंकायचं असेल तर तुम्हाला संघर्ष करत राहणं गरजेचं आहे. डी गुकेश यांचं मी उदाहरण सांगत असतो. वयाच्या 11व्या वर्षी त्यांची एक मुलाखत घेतली गेली होती. त्या मुलाखतीमध्ये त्यांना प्रश्न विचारला होता की भविष्यामध्ये तुम्हाला काय व्हायचंय. त्यावेळी त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं होतं. भविष्यामध्ये यावेळी मात्र चांगला फटका खेळलाय. लेंथ बॉल होता त्याला मात्र आपण पाहतोय जबरदस्त पद्धतीनं खेळून काढले. चौकार 4 धावांसाठी. चांगलं राहतो तर काय नाही बोललं काय नाही बोललं काय नाही बोललं अरे
तर डी गुकेश यांच्याबद्दल आपण चर्चा करत होतो. वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी सांगितलं होतं की मी भविष्यामध्ये जगातील सर्वात कमी वयाचा बुद्धिबळ विजेता जगज्जेता बनणार आणि वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी ते ध्येय गाठलं. यावेळी व्हाईटच्या माध्यमातून एक धाव. छत्रपती शिवरायांनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली आणि वयाच्या 15व्या वर्षी त्यांचं ध्येय निश्चित होतं, मला स्वराज्य निर्माण करायचे. ही ध्येय तुमची निश्चित असणं गरजेचं आहे आणि ती ध्येय तुम्हाला गाठायची आहेत. यासाठी तुम्हाला संपूर्ण प्राणपणानं प्रयत्न करता येणं गरजेचं आहे. इथे 12 धावा स्कोर कार्डवर एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकातील आणखीनही 2 चेंडू शिल्लक. यावेळी देखील आपण पाहतोय मिस फील्ड पाहायला मिळाली. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. रनआउटची संधी निर्माण होतीये का? बढिया रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा स्कोर कार्डला पुढे घेऊन जातील. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 14 धावा स्कोर कार्डवर. 14 धावा या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. डी गुकेश यांनी ते ध्येय निश्चित केलं, ते ध्येय मिळवलं. मात्र एक 20 दिवसांपूर्वी त्यांचा यावेळी ओहो दांडी 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 गुल विकेट. गद्दनंग रूपाची खान गद्दनंग दिसती छान गद्दनंग शांताबाई गद्दनंग शांताबाई गद्दनंग शांताबाई अगं शांताबाई गद्दनंग. या ठिकाणी आपण पाहतोय दुसरी विकेट आली आहे. 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतंच ज्यांचं शुभागमन होतंय, या स्पर्धेवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व सन्माननीय रवींद्र भाऊ माने आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी, आपण डी गुकेश यांच्याबद्दल चर्चा करत होतो. 6 ऑक्टोबर रोजी त्यांना एका सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता आणि प्रतिस्पर्धी खेळाडून त्या चेसच्या पटलावरील मांडलेला राजा उचलून प्रेक्षकांमध्ये फेकला होता आणि 26 ऑक्टोबरला पुन्हा ती मॅच झाली, दुसरी मॅच झाली. त्या मॅचमध्ये डी गुकेश यांनी त्यांचा पराभव केला. मात्र सन्मानानं सर्व चेसमधील जी सर्व प्यादी होती, राजा होता, वजीर होता, सर्व पुन्हा चेसच्या पटलावर मांडले. खऱ्या अर्थानं ज्यावेळी एखादा तुमचा अपमान करतो त्यावेळी त्याला आरेला कार्य म्हणून उत्तर न देता तुम्ही तुमच्या कृतीतनं, तुम्ही तुमच्या खेळातनं त्याला त्याचं उत्तर द्या. आणि तसं केल्यानंतर भलेही त्याला त्यावेळी अभिमान वाटेल, मात्र ज्यावेळी तुम्ही उत्तर द्याल ना त्यावेळी त्याला त्याच्या कृतीची लाज वाटल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. क्रिकेट देखील तसंच आहे. सचिन तेंडुलकर सरांनी त्यांना ज्यावेळी प्रतिस्पर्धी खेळाडूंनी चिडवलं त्यावेळी कुठल्याही प्रकारचं उत्तर न देता शांत आणि संयमी राहिले. मात्र त्यांनी त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर त्यांच्या बॅटच्या माध्यमातून, त्यांच्या खेळाच्या माध्यमातून दिलं. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना तर समोरच्याला तुम्ही तोंडानं उत्तर न देता तुम्ही तुमच्या कृतीतनं उत्तर द्या. एक दिवस त्यानं केलेल्या चुकीच्या गोष्टीची लाज वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि क्रिकेटचा खेळ देखील आम्हाला हेच शिकवतो, तुम्ही तुमच्या खेळातनं स्वतःला सिद्ध करा. हे जग तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. इथे देखील चांगला फटका खेळला आहे. सीमारेषा पार चौकार 4 धावांसाठी. आणि अगदी सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेचं यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे आज संपूर्ण दिवसभरामध्ये नवे तर पाठीमागील अगदी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जाते. तुम्ही जर स्वतःला सिद्ध केलं, तुम्ही जर तुमचा चांगला खेळ केला तर आमची क्रिक लाईव्हची टीम तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर या सर्व स्पर्धांमधनं तुम्हाला तुमची चांगली खेळी पाहिल्यानंतर आमचे असोसिएशनचे अध्यक्ष मनोजदादा असतील, त्याचप्रमाणे असोसिएशनचे सर्व पदाधिकारी असतील, MPL मध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारची संधी देण्यासाठी या सर्व अट्टहास असतो. आणि हा सर्व अट्टहास खेळाडूंना एक हक्काचा व्यासपीठ निर्माण करून देणे हा प्रामुख्याने उद्देश आहे. मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचा अगदी
साई स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा साई कदम सर आले होते. त्यांनी देखील सांगितलं माझ्याकडे दुकानामध्ये खेड तालुक्याचे खेळाडू येतात, हवेली तालुक्याचे खेळाडू येतात, जुन्नरचे येतात, आंबेगावचे येतात. मात्र या सर्व खेळाडूंच्या तोंडून आम्ही एकच चर्चा ऐकत असतो, ती म्हणजे मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनची शिस्त, त्या खेळाडूंसाठी हक्काचं उभं केलेलं व्यासपीठ आणि एक आदर्श असोसिएशन कशी असावी हे या असोसिएशनकडे पाहून सर्वांच्या समोर एक जिवंत आणि ज्वलंत उदाहरण उभं करण्याचा प्रयत्न अध्यक्ष मनोज दादांच्या माध्यमातून झाला. इथे चौकार येतोय. चौकारच्या माध्यमातून स्कोअर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या 23 धावा. इथे स्कोर कार्डवर धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिलं तर 7.20 चा आहे. करंट रन रेट 12.55 चा आहे. हा चेंडू वाईड आहे. स्लोवर वन चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. मात्र ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करत असता स्लोवर वन चेंडू ज्यावेळी तुम्ही हाताळता त्यावेळी तुम्हाला त्या लाईन लेंथवरचं कंट्रोल तसाच असणं गरजेचं आहे. तुमचा आर्म स्पीड देखील तसाच असणं गरजेचं आहे. मलिंगाचा जो स्लो रन चेंडू होता तो सर्वात जबरदस्त का होता तर आर्म स्पीड तोच असायचा आणि लाईन लेंथ देखील तेच असायची. इथे षटकार आलाय. बिग हिट. दिलदार मनाचा रुबाबदार वाढीव तुमचा होकार भार तुमचा यगळाच असतोय माझ्या दिलदार मनाचा रुबाबदार वाढीव तुमचा दिलदार मनाचा रुबाबदार वाढीव तुमचा होकार. या षटकाराच्या माध्यमातून 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 30 धावा आहेत आणि या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतंच ज्यांचं शुभागमन होतं युवा उद्योजक या स्पर्धेवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व अमित भाऊ तरस आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे डीओडी कामगार नेते सन्मान्य सचिनजी घोरपडे साहेब उपस्थित आहेत. साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर बालाजी आलेत आणि बालाजी यांचं स्वागत मोठ्या फटक्यानं करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरण्यासारखा झाला होता. मात्र झेल निसटलाय. झेल निसटलाय आणि बॅटिंग टीमच्या डगआउट मधनं आवाज येतोय इकडे मारा इकडनं बॉल दिसत नाहीये. म्हणजे खेळाडूंना सांगण्याआधीच त्यांच्याकडनं सांगितलं जाते की हा झेल का निसटलाय. ते एक्सप्लेनेशन देण्याची गरज नसते कारण अनेक गोष्टी अनेक खेळाडूंना माहीत असतात. कारण त्या रिजनमध्ये फिल्डिंग करत असताना देखील अनेकांनी फिल्डिंग केलेली आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळी तुम्ही पूर्वेकडनं पश्चिमेकडे पाहता त्यावेळी मात्र चेंडू नजरेमध्ये येणं थोडंसं अवघड होतं कारण की सूर्यनारायण पश्चिमेकडे झुकत असताना या अडचणी आणि अडचणीचा सामना करावा लागत असतो. यावेळी देखील चांगला फटका खेळलाय. पॉईंटच्या डोक्यावरनं फटका खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. पस्तीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या षटकामध्ये एक चौकार आला, एक सिंगल आली आहे. विजयाचं समीकरण आता मात्र बॅटिंग टीमकडे थोडंसं झुकताना पाहायला मिळतंय. नॉटी बॉयज चिंचोली संघाला यावेळी आपण पाहतोय चांगल्या प्रकारचा चेंडू शरीरावर आदळला आणि लेग बॅकच्या स्वरूपामध्ये एक धाव स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. 36 धावा स्कोर कार्डवर आहे. रेकॉर्ड रन रेट 4.86 चा जो असणार आहे. विजयासाठी आता मात्र धावा आपण जर पाहिल्या तर 17 धावांची आवश्यकता.
मयूर स्ट्राईक एंडला. चांगला बॉल आपण पाहतोय. चांगला बॉल पाहायला मिळाला मयूर यांच्यासाठी. अजूनही क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केले जात आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत सामना मी सोडणार नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत मी लढत राहणार, संघर्ष करत राहणार. अफाट आयुष्य मैदानी तू यश वेळोवेळी, डाव तुझा येता तू जमविष्य पुली खेळी. काळकरी मग गोलंदाजी संकट चेंडू फेकी, झेल तुझा घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव, या सर्वांना चुकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच येते जिंकला, जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. विकेट आली आहे. एक जिंदगी काफी नहीं. स्कोर कार्डवर 36 धावा आहेत. 3 फलंदाज माघारी परतलेत. 19 चेंडू विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. सामना अजूनही टर्न होऊ शकतो मित्रांनो. आणखीन 2 किंवा 3 विकेट्स जर पटकन आल्या. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर 36 धावा. या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवून दिली. 18 चेंडूमध्ये विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. कोण जिंकणार हा सामना हे देखील आपण पाहणार आहोत. डीजे तुम्हाला आता मात्र संघर्ष करावा लागेल. प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. जिंकायचे असेल, जिंकायचं स्वप्न जर तुम्हाला गाठायचं असेल तर तुम्हाला इथे मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. अतुल बॉलिंग साठी आलेत. पहिला चेंडू चांगला होता, यष्टीरक्षकाकडनं निसटला. 22च्या स्वरूपात आलेली ही एक धाव स्कोर कडला पुढे घेऊन जाईल. 37 धावा. एक धाव वाचवणं फार गरजेचं आहे. एक धाव अतिशय महत्वाची आहे. यावेळी स्लॉट मध्ये चेंडू होता, बिग हिट केलाय आणि पाठवलाय. षटकार 6 धावांसाठी. षटकार आलाय. आणखीन एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे, झेल पकडली जाते. इथे पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. फलंदाज बाद. आसूड बडवित बडवित आई नका. 10 धावांची आवश्यकता. 15 चेंडू शिल्लक आहेत.
15 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता, 4चा रिक्वायर्ड रेट. एक षटकार आला, मात्र या सामन्यामध्ये प्राण ओतून गेला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सामना अजूनही ऑन आहे मित्रांनो. अगदी बाउंड्री लावून आवाज येतोय की मॅच सोडायची नाहीये, लढत राहा, संघर्ष करत राहा, विजय आपलाच आहे. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत राहणं गरजेचं आहे. यावेळी देखील आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटे न उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटे न उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. यावेळी देखील आपण पाहतोय अखूट टप्प्याचा बॉल पॉइंट रिजन मध्ये गॅप मध्ये खेळलाय, चौकार, जबरदस्त फटका, 4 धावा. 12 चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर सचिन दाखल झालेत. नॉन स्ट्राईक एंडला सचिन असतील, स्ट्राईक एंडला लकी यांना आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवर बालाजी बॉलिंग मार्कवर तयार असतील. विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 5 हे समीकरण. 5 विकेट्स आल्या आहेत, विजयासाठी 5 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू निर्धावाला मित्रांनो. सामना अजूनही ऑन आहे. फिल्डिंग टीम सामना सोडायला तयार नाहीये. 11 चेंडू 5. यावेळी देखील अपील पाहायला मिळाली, मात्र पंचांचा कुठलाही प्रतिसाद नाही. डॉट बॉल. यानंतरची मॅच एका बाजूला आपण पाहतोय देहुगाव 11 हा संघ सज्ज आहे, तर दुसरा संघ कुठला, नॉटी बॉयज चिंचोली की दुसऱ्या बाजूला इंद्रायणी क्रिकेट क्लब देहुगाव. यावेळी बिग हिट केलाय आणि MSD महेंद्रसिंग धोनी स्टाईलने सामना संपवलाय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाच्या मनापासून आभार. तर पुढील सामन्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. डीजे सुशांत सौंदने